बस मी ना ह्यांना तुझं नावच सांगणार आहे आणि तुला तर यांचा राग माहिती आहे. एकदा का त्यांना कळलं तर ते तुला गुरुनाथच्या घरी पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. मग बघ. नको ना नानीजी. नको ना म्हणजे लहान नाही भूक नाही सकाळपासून धडपडतेस त्या माणसासाठी. त्याला काही किंमत आहे का? पण येऊ दे त्यांना. सांगतेच मी आता त्या गुरुनाथ पायी संबंध दिवस उपाशी राहिले म्हणून. नाही नानीजी, उलट खूप दिवसांनी माझ्या घरात स्वयंपाक केला ना, इतकं समाधान मिळालं सांगू. माझं पोटच भरलंय. अगं पण ज्याच्यासाठी केलं त्याला काही कळतंय का? अडचणीत कोण साथ देतंय, कोण खरं प्रेम करतंय? मी कुठल्याच अपेक्षेने केलं नाही हे सगळं. मला फक्त इतकंच वाटून राहिलं का मी आणि शन्या यातला फरक यांना कळावा. कोणाच ठाऊक त्याला काय कळतंय का नाही कळतंय. हा भात पण खायचा आहे. चल खा. नानीजी खरंच नको. बस मी येऊ. हा आता कुठे चाललीस? बरं बाई जा. फक्त त्यांनी केलेला अपमान पचवायची ताकद ठेव म्हणजे झालं. नानीजी मी लवकर घरी येईन. हो जेवण झाकून ठेवते ते जेवायचं आहे. अथर्व वा काय केलं आज शाळेत? तिळगुळ वाटले. ओ मी 2 खाल्ले. अरे 2 खाल्ले. बरं अथर्व आता दप्तर काढून ठेवून कपडे बदलून घे बरं. जा. नानीजी हो त्याच्या खाण्यापिण्याचं बघणार आहे मी. मग निघू? ठीक आहे येते मी. तू कुठे चाललीस? हा नवऱ्याची सेवा करायला चालल्यात त्या. राधिका काय आहे हे? तरी मी तुला समजावलं होतं की असलं काही करायला जायचं नाहीये. मग नानी तुम्हीच काहीतरी समजावा आता हिला. माझं सगळं बोलून झालंय. मला एकच कळतंय की आज हिला खूप महत्वाची मीटिंग आहे पण ही पट्टी कामाचं नावच घेत नाही. अगं सगळा वेळ नुसतं यांना औषध द्यायचंय, ह्यांच्यासाठी खिचडी करायची, ह्यांचं हे यांचं ते एवढंच चाललंय. राधिका त्या गुरुनाथ पायी तुझं जर काम गेलं ना तर बोलणार नाहीये मी तुझ्याशी. बरं झालं रेवती तू आठवण केली. त्यांना फोन करायचाच राहिला. विसरूनच गेले मी. पाहिलंस ही सगळ्या दुनियेची काळजी करत बसणार पण त्या शन्याला एकट्या गुरुनाथचं काही बघता येत नाहीये. जाऊ दे ना नानीजी तिचं तिच्यापाशी. अगं निदान फोन तरी करते ना. हो करते. आत्ता कर फोन. हो हॅलो चिटणीसांचा नंबर आहे का? हा मी राधिका बोलून राहिले. राधिका सुभेदार. हो नाही हो मी येणार होते पण ते काय झालं माझ्या नवऱ्याची तब्येत खूपच बिघडली. खूप ताप होता त्यांना म्हणून येता नाही आले. हो ये ना 5 वाजता चालेल. हो नक्की 5 वाजता येते. थँक्यू. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.